जालन्याच्या राजकारणात खरंच इतिहास घडलाय। पहिल्यांदा जालना महानगरपालिकेत महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आणि पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता त्यांनी हातात घेतली। जालना नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर आज प्रथमच महापौर आणि उपमहापौर अधिकृतपणे विराजमान झाले। विशेष म्हणजे जालन्याला मिळाल्या आहेत पहिल्या महिला महापौर। मग जालन्याच्या या राजकीय बदलामागचं नेमकं गणित काय, कोण जिंकले, कोण हारले आणि पुढे काय परिणाम होणार आणि कोण आहेत महापौर वंदना मगरे, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। जालना शहरासाठी ही निवडणूक खरंच ऐतिहासिक ठरली, कारण जालना महानगरपालिकेत प्रथमच महापौर पदासाठी निवडणूक पार पडली आणि या पहिल्याच निवडणुकीत भाजपाने आपला महापौर देऊन त्यांचा दबदबा कायम ठेवला। आज अधिकृतपणे जालना महानगरपालिकेच्या प्रथम महापौर म्हणून वंदना मगरे तर उपमहापौर म्हणून राजेश राऊत यांनी पदभार स्वीकारला। जालना नगर परिषदेचे 2 वर्षापूर्वीच महानगरपालिकेत रूपांतर झाले होते आणि त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमताचा आकडा पार करत राजकीय वर्चस्व सिद्ध केलं। इथे संख्याबळाचं स्पष्ट चित्र बघायला गेलं तर जालना महानगरपालिकेत एकूण 65 सदस्य आहेत। त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे 41 नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे 12 नगरसेवक, काँग्रेसचे 9 नगरसेवक आणि MIMचे 2 नगरसेवक आणि अपक्ष 1 नगरसेवक। म्हणजेच भाजपाकडे केवळ बहुमत नाही तर 2/3 जवळ जाणारी ताकद हातात आहे। इथे कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, कोणत्याही आघाडीचं गणित नाही आणि कोणताही राजकीय सौदा करायची गरजच पडली नाही। ज्याच्या हातात आकडे त्याच्याच हातात सत्ता आणि जालन्यात आज तेच आकडे भाजपाकडे आहेत। यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की जालना शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमची महापौर आणि संपूर्ण टीम कटिबद्ध आहे। शहरातील प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भाजप काम करेल। तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील जालना जिल्ह्यात भाजपाचा प्रथम क्रमांक राहील आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्षही भाजपाचाच होईल असा मला पूर्ण विश्वास आहे, असं दानवे पाटील म्हणाले। तसेच माजी आमदार कैलास गोरेंटाल हे देखील या परिषदेत उपस्थित होते। ते म्हणाले, महापालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून वंदना मगरे विराजमान होणं ही माझे स्वर्गीय मित्र अरुण मगरे यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे। जालना शहराचा आणि नागरिकांचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करू। केंद्राकडून मिळणारा GST रिटर्न सध्या अपुरा आहे, तो वाढवून मिळावा यासाठी आम्ही ही मागणी करणार आहोत। जालना सारख्या शहरात भाजपाला एवढं मोठं यश मिळालं त्यामागे 3 महत्त्वाची कारणं दिसतात। पहिलं कारण म्हणजे स्थानिक पातळीवर मजबूत संघटन आणि नगरसेवकांची जमिनीवरची पकड। दुसरं कारण म्हणजे विरोधकांमधील विभागणी, काँग्रेस, शिवसेना, MIM वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसले। आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कैलास गोरेंटाल यांचा भाजप प्रवेश। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरेंटाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। हा प्रवेश केवळ पक्षांतर नव्हता तर जालन्याच्या राजकारणात भाजपाच्या ताकदीवर शिक्कामोर्तब करणारा निर्णय होता। या एका प्रवेशाने भाजपाची ताकद वाढवली, विरोधकांचं मनोबल खचलं आणि एक हाती सत्ता पूर्णपणे निश्चित झाली। नेता जातो तेव्हा एक फक्त माणूस जात नाही तर त्याच्यासोबत राजकीय वजनही घेऊन जातो आणि हेच काँग्रेस सोबत झालं आणि हेच जालन्यात घडलं। या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर महापौर पदासाठी वंदना मगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। जरी वंदना मगरे या जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत, हा केवळ व्यक्तिगत विजय नाही तर जालना शहराच्या इतिहासातील महत्त्वाचा सामाजिक आणि राजकीय टप्पा आहे। तर या वंदना मगरे नेमका आहेत कोण? तर वंदना मगरे या जालना शहरातील भाजपाच्या सक्रिय आणि संघटनात्मक राजकारणातून पुढे आलेल्या नेत्या आहेत। त्या दीर्घकाळ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत होत्या। पक्ष संघटन, महिला आघाडी आणि प्रभाग स्तरावर त्यांची मजबूत पकड असल्याचं मानलं जातं। महत्त्वाचं म्हणजे वंदना मगरे या केवळ नावापुरत्या उमेदवार नाहीत तर जमिनीवर काम करणाऱ्या, पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात। भाजपाने त्यांच्यावर विश्वास टाकत महापौर पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय संघटनात्मक निष्ठा आणि राजकीय अनुभव यावर आधारित असलेला दिसून येतो। जालन्यात पहिली महिला महापौर मिळणं हे केवळ पदापुरतं मर्यादित नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं नेतृत्व, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग आणि राजकारणात बदलतं नेतृत्व तयार करण्यासाठी उत्तम पाऊल ठरणार आहे। आजही अनेक ठिकाणी महापौर पद हे केवळ राजकीय समतोलासाठी वापरलं जातं, पण जालन्यात सत्ता आणि जबाबदारी दोन्ही महिलांकडे जाणार आहेत। स्त्री सत्तेवर आली की व्यवस्था बदलते असं म्हणतात। मग जालन्यातही हा बदल पाहायला मिळणार का आणि पुढील राजकारणावर परिणाम काय होऊ शकतो?
तर निकालाचा परिणाम फक्त मनपापुरता राहणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाला बूस्ट यातून मिळू शकतो. स्थानिक नेत्यांना मजबूत आधार आणि विरोधकांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ असा इशारा यातून दिला जातोय. शिवसेना, काँग्रेस आणि MIM साठी हा निकाल धोक्याची घंटा ठरू शकतो. कारण नगरपालिका हरली तर पुढची निवडणूक अवघड होते. एकंदरीत पाहिलं तर जालना महानगरपालिकेत भाजपाची एक हाती सत्ता, पहिल्यांदाच महापौर पदाची निवडणूक आणि पहिल्यांदाच महिला महापौर. जालना शहरासाठी हा नवा अध्याय सुरू झालेला आहे. पण वंदना मगरे जालन्याच्या अपेक्षा पूर्ण करतील का? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.